26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा तहव्वूर राणा आहे, ज्याला आता अगदी थोड्या वेळापूर्वीच पटियाला कोर्टामध्ये हजर केलं गेलं। अनेक महत्त्वाचे खुलासे जेव्हा 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यात त्याला अजून कोणी कोणी मदत केली या संदर्भात अनेक महत्त्वाचे खुलासे या चौकशी दरम्यान समोर येऊ शकतात। त्यामुळे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा आता न्यायालयामध्ये केली जाईल। या न्यायालयात नेमकं काय घडतं, चौकशी दरम्यान नेमकं काय घडतंय बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सध्याची ही ताजी दृश्य आपण बघतोय, आपण अगदी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, त्याला नुकतंच पटियाला कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे आणि त्याची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता दिसते, तर त्याची चौकशी करण्यासाठीही त्याला त्याची कोठडी वाढवून घेतली जाईल। सोबतच NIA आणि रॉ तहव्वूर राणाची चौकशी करणार अशी माहिती मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्तात सध्या तहव्वूर राणाला पटियाला कोर्टात हजर केलं गेलं। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया। शिवाजी, आपण बघू शकतो नुकताच त्याला आणण्यात आलेला आहे पटियाला न्यायालयामध्ये, पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? आता त्याला ताबडतोब न्यायालयासमोर हजर केलं जाईल। ॲडव्होकेट नरेंद्र मान हे या ठिकाणी बाजू मांडतील, त्याच्या विरोधात बाजू मांडतील NIAच्या वतीने। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ज्या पद्धतीने भारतामधील आतापर्यंतच्या सगळ्या कारवायांमध्ये सहभागी होता आणि या अगोदर त्यांनी याच्या व्यतिरिक्त काय काय प्लॅन केलं होतं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। कारण त्याने बऱ्याचशा ठिकाणची जी रेकी केली होती त्या रेकीनुसार त्या ठिकाणी बॉम्बस्फोट देखील केले त्याने, आणि भारतातील अनेक ठिकाणांची त्यांनी रेकी केली। त्या पुढचं त्याचं काय झालं, किती लोकांना तो भेटला होता, त्याला मदत करणारे इथले लोक कोणते होते, या सगळ्यांची माहिती जी आहे त्याच्याकडनं अपेक्षित आहे। त्यामुळं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर आता त्याला आणण्यात आलेलं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आणि आत्ताच्या घडीला जो मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ठरलेला त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचं देखील महत्त्वाचं लक्ष राहिलं असणार आहे, कारण 150हून अधिक लोकांचा जीव याच्यामध्ये गेला होता आणि काही लोकांना जखमी झाले होते, अपंगत्व आलं होतं, या दिव्यांगत्व आलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या लोकांच्या घरातील लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, जे पोलीस यामध्ये शहीद झालेले आहे, या सगळ्यांना आता एक मोठा दिलासा, न्याय जो आहे तो मिळणार आहे। तर या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची घडामोड म्हणावं लागेल। आणि महाराष्ट्रामध्ये जे लोक आहेत, खास करून महाराष्ट्रामध्ये असणारे, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे। या हल्ल्यामध्ये काही अमेरिकन लोकांचा देखील मृत्यू झाला होता, त्या लोकांना देखील या सगळ्याच्या निमित्ताने न्याय मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर या घटनेकडे सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की आजच्या NIA या सगळ्या याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडतं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। कारण त्याला अमेरिकेमधून ज्या पद्धतीने आणण्यात आलेला आहे तो करार काय आहे, त्या करारानुसार त्याने याच्या अगोदर त्याचा जो मित्र होता हेडली, बालपणीचा मित्र म्हणून ओळखला जातो, त्या मित्राने या ठिकाणची खऱ्या अर्थाने रेकी केली होती, तेही त्याच्यासोबत होता। एक कंपनी स्थापन करण्यात आली होती, ट्रॅव्हल एजन्सी, त्या माध्यमातून त्यांनी काही ठिकाणी ऑफिसेस ओपन केले होते। त्यावेळेस त्यांच्या संपर्कात कोण कोण होते, या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने कनेक्शन होतं आणि पाकिस्तानमधील जे लोक यांच्याशी कनेक्टेड होते, पाकिस्तान सरकारचा याला काही छुपा पाठिंबा होता का? कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा ही जी संस्था आहे, दहशतवादी संस्था, या संस्थेशी हा निगडीत आहे असं सांगितलं जातं। मात्र यामागे पाकिस्तान सरकार होतं का, याचा देखील खुलासा आज या निमित्ताने होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचा एक बुरखा पुन्हा एकदा अजमल कसाब नंतर या निमित्ताने फाडला जाणार आहे। पाकिस्तान ज्या पद्धतीने त्यांच्या देशामध्ये दहशतवाद्यांना स्थान देताना पाहायला मिळतो, त्या दृष्टिकोनातून या निमित्ताने देखील एक महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा भारताने उघडकीस आणलेला आहे। आणि आज पाकिस्तानने सांगितलेलं आहे की गेल्या 20 वर्षापासून आमचा त्याचा काही संबंध नाहीये। पाकिस्तान जे कॅनडामध्ये लोक जातात तो पाकिस्तान वंशाचा आहे आणि पाकिस्तानमधून जे लोक कॅनडामध्ये जातात त्यांना दुहेरी नागरिकत्व असतं, एक म्हणजे पाकिस्तानचंही नागरिकत्व मिळतं आणि कॅनडाचंही मिळतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर कॅनडाचं आणि पाकिस्तानचं असं नागरिकत्व असताना काय खुलासे समोर येतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट आपण सध्याही बघतोय। दोन दृश्य, जेव्हा तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलं त्यावेळीचा त्याचा एक्सक्लुझिव्ह फोटो हा समोर आलेला आहे, आपण तहव्वूर राणाला बघू शकतोय। आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय पटियाला कोर्टामध्ये त्याला आणण्यात आलं, पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, त्यावेळीची ही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। सध्या
त्याला पटियाला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि नेमकं काय कोर्टात घडतंय बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण 26/11चा हल्ल्याचा मास्टर माइंड हा तहव्वूर राणा आहे आणि त्याच्या चौकशीत नेमकं काय घडतं, अजून काय काय नवीन माहिती समोर येते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल. अनेक महत्त्वाचे खुलासे खरं तर होऊ शकतात. 26/11 मुंबईमधला जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्याचा मास्टर माइंड हा होता तहव्वूर राणा आणि त्यावेळी नेमकी कोणी कोणी मदत केली याचेही खुलासे हे या चौकशी दरम्यान होऊ शकतात आणि त्यामुळे तहव्वूर राणा याला भारतामध्ये आणलं जावं अशी मागणी खरं तर सातत्यानं भारतानं केलेली होती. त्याच मागणीला यश आलेलं आहे आणि तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आलाय. पटियाला कोर्टामध्ये नुकतंच त्याला हजर केलं गेलाय. सुनावणी अगदी थोड्याच वेळात पार पडेल. काय नेमकं घडतं कोर्टात, पटियाला कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. NIA आणि रॉ कडून त्याची अधिकची चौकशी होईल. त्या चौकशी दरम्यान सुद्धा नेमके काय खुलासे केले जातात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ही दोन दृश्य आपण बघू शकतोय. तहव्वूर राणा जेव्हा भारतामध्ये आलेला होता त्याचा पहिला फोटो हा समोर आलेला आहे. आपण तहव्वूर राणाचा हा पहिला फोटो बघतोय आणि पटियाला कोर्टामध्ये नुकतंच त्याला हजर केलं गेलं आणि त्याची चौकशी होणार आहे. नेमका काय कोर्ट निर्णय देतं या संदर्भात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल.